सूर्यवंशी आणि अनेक लोक तिथे रस्त्यावर उतरले आणि पोलिसांनी त्या ठिकाणी बेशूट अशी मारहाण किंवा लाठीमार त्या ठिकाणी केलेला आहे. वास्तविक संविधानाचा अपमान झाल्यानंतर जो राग यायला पाहिजे तो राग पोलिसांना यायला हवा होता. आणि त्या ठिकाणी संविधान ठेवलेलं जे काच आहे ते पकडून त्या ठिकाणी त्याचा संविधानाचा अपमान करण्यात आल्यानंतर आंदोलन करणाऱ्या लोकांच्या बद्दल सहानुभूती पोलिसांनी ठेवायला हवी होती. पोलिसांबद्दल आम्हाला आदर आहे. पोलीस हे सगळे आपलेच आहेत. आणि परंतु संविधानाचा अपमान झाल्यानंतर रस्त्यात उतरलेल्या तरुणांना बेछूट अशा पद्धतीची मारहाण करण्यात आली. म्हणजे 40-45 लोक पकडले होते. त्याच्यामध्ये हा सोमनाथ सूर्यवंशी होता आणि त्याचा मृत्यू जो आहे हा काय तो तरुण होता आणि हार्ट अटॅकने वगैरे तो गेला अशी अफवा पोलिसांनी पसरवली, पण ती अत्यंत चुकीची होती. त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे. त्यामुळे जे पोलीस त्याला जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक होतं. पण जवळजवळ 2 महिने होऊन गेले तरी अद्यापही त्या संबंधामध्ये कारवाई होत नाही आहे. SIT इन्क्वायरी नेमलेली आहे. मॅजिस्ट्रेट सुद्धा इन्क्वायरी करतायत. पण याला एवढा वेळ लागणं ही गोष्ट बरोबर नाही आहे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपी सगळे पकडले. आतापर्यंत साळुंके नावाचा एक आरोपी अजूनही पोलिसांना मिळत नाही आहे. वास्तविक महाराष्ट्र पोलीस हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे पोलीस आहे आणि आपलं CID डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह आहे. एखाद्या मर्डरचा गुन्हा एखादा नोंदला गेला तर त्याची कुठलीही माहिती नसतानाही 24 तासाच्या आतमध्ये त्याचा गडा राहून आरोपीला पकडलं जाते. एवढे आमचे महाराष्ट्र पोलीस अत्यंत ऍक्टिव्ह आहे. पण या प्रकरणामध्ये सोमनाथच्या प्रकरणामध्ये अद्याप गुन्ह्यावर कारवाई नाही. ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे या प्रकरणामध्ये आपण लक्ष द्यावं आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जे आरोपी पकडण्यात आलेले आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि विक्रम गायकवाड एक भोर तालुक्यातला एक तरुण होता, बौद्ध तरुण होता. त्याचं एका मराठा समाजाच्या मुलीसोबत त्यांनी लग्न केलं होतं आणि त्याचा राग धरून त्याचा खून करण्यात आलेला आहे. वास्तविक इंटरकास्ट मॅरेजचा विषय माझ्या मंत्रालयाचा आहे. आम्ही इंटरकास्ट मॅरेज करणाऱ्यांना 2.5 लाखाची मदत आम्ही देतो आणि जवळजवळ देशामध्ये 2 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज प्रत्येक वर्षी होतात. आणि असे अपवादात्मक काही ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार घडतात जे विक्रम गायकवाड याच्या संबंधात झालेला आहे. आरोपी पकडण्यात आलेले आहेत पण त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नये. 2 समाजातल्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. भारताला मजबूत करायचं असेल, आपल्या देशाला मजबूत करायचं असेल तर समाज एकत्र आला पाहिजे. जाती व्यवस्था घटनेच्या 17व्या कलमाप्रमाणे नष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे समाज आपला सगळा एकत्र आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे यांची भूमिका तीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलेलं होतं आणि आपल्या सगळ्या मावळ्यांना एकत्रित आणून त्यांनी अत्यंत शिवरायांनी फार मोठं काम केलेलं आहे. मुघलांचा जो या देशामध्ये घुसखोरी करून मोगल इथं आले आणि या ठिकाणच्या बऱ्याच हिंदूंना मुस्लिम त्यांनी केलं आणि त्याचा मुकाबला करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तर फुलेशाह आंबेडकरांचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला आपण कुठे घेऊन जाणार आहोत? महाराष्ट्राला समतेच्या दिशेनं पुढे घेऊन जायला पाहिजे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी सुद्धा पोलीस प्रशासनाने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आरोपींना विक्रम गायकवाडच्या पकडलेला आहे परंतु अद्याप अजूनही काय आरोपी त्यामधले असतील
त्यांनाही लवकरात लवकर पकडलं पाहिजे अशी एक आमची मागणी आहे. आता आमची मागणी अशी आहे की महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 10-12 तरी जागा मिळाव्या. 15 जागा मागताय पण तेवढा वेळ मिळणार नाही. त्यामुळे किती मिळाले पाहिजेत ना. तुम्ही म्हणलं ठीक आहे, 10-12 जागा ज्या आहेत त्या चर्चेसाठी देऊ आणि त्याच्यामधल्या किती जागा मिळतील ते पाहूया. त्यामध्ये अण्णा सुद्धा आम्हाला सहकार्य करतील. त्यामुळं आम्हाला तशी लोकसभेमध्ये एकही जागा मिळाली नाही, विधानसभेमध्ये एकही जागा मिळाली नाही आणि आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तर आम्हाला जागा मिळाल्या पाहिजे. आणि DPDCमध्ये आमची 1-2 माणसं आणि सगळ्या कमिट्यावर आमचे लोक आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 200-300 SO जे आहे ते तरी आम्हाला मिळाले. त्यानंतर जे नवीन महामंडळ होणार आहे त्याच्यामध्ये 2-3 महामंडळाची अध्यक्षपद आम्हाला मिळावी आणि लवकरात लवकर महामंडळ करावीत. आता सरकार स्थापन होऊन आता 3-4 महिने, किती महिने झाले? 3-4 महिने होत आलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या 3 पक्ष आणि RPIचा पक्ष जो आहे RPIच्या पक्षासोबत घ्यावं. आणि मला असं वाटतं की आमचे राज ठाकरे आमचे चांगले मित्रच आहेत. ते महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत असे नेते आहेत. त्यांना महायुतीमध्ये घ्यावं अशी काहीतरी चर्चा, अजून काही तशी चर्चा नाही. पण त्यांना काय महायुतीमध्ये घेऊन काय फारसा फायदा होणार नाही आहे. त्यामुळं त्यांना महायुतीमध्ये घेऊ नये असं आपलं मत आहे. आणि RPI असताना त्यांची काही आवश्यकता नाही आहे. आणि आम्हाला आत्ताच काही मिळत नाही, पुन्हा ते आल्यानंतर अजिबात काही मिळत. त्यामुळं म्हणजे त्या येणं विषय नाही, पण त्यांचा काय फारसा फायदा आपल्याला होणार नाही आहे. लोकसभेमध्ये काय आम्हाला फारसा फायदा झाला नाही आणि विधानसभेमध्ये तर ते आमच्यासोबत नव्हते. त्यामुळं पुन्हा त्यांना घेण्याचा विचार आणि पुन्हा मला असं वाटतं की राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जायला काही हरकत नाही आहे. पण पुन्हा तिकडे जाणं काही योग्य नाही आहे. मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्यासाठी आलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी काही त्या ठिकाणी जायला पाहिजे असं नाही आहे. त्यामुळं पण ठीक आहे, त्यांची दोस्ती असल्यामुळं ते तिथे गेले असतील. परंतु आपली महायुती अत्यंत समर्थ आणि मजबूत आहे. 237 जागा जिंकणारी आपली जी महायुती आहे त्या महायुतीची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे. आणि आता या पद्धतीनं आम्ही देशाच्या विकासामध्ये आम्ही ॲक्टिव्ह आहोत. तर एकत्रित निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे. पण आता सगळ्यांनी एकत्रित लवकर बसावं. आणि बऱ्याच वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठे अलायन्स होतो, कुठे होत नाही अशी परिस्थिती आहे. पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पूर्वी एकत्र असताना ते वेगळीच निवडणूक लढायची. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जे शिवसेना उभाटा जे आहे ते एकत्र आहेत, पण ते सुद्धा काही एकत्र निवडणूक लढतील असं वाटत नाही आहे. पण महायुतीने एकत्रित निवडणूक लढवावी अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. नाही, जरी त्यांनी मला डावललेलं असलं तरी मी त्यांना डावलणार नाही आहे. एकतर डावललं ठीक आहे, तर आम्हाला जागा थोड्या मिळायला हव्या होत्या. एक आमचा पक्ष आहे, आमचा छोटा पक्ष आहे, पण कार्यकर्त्यांची एक मोठी फळी असणारा माझा पक्ष आहे. गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये माझे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आमच्या मित्र पक्षांनी थोडा माझाही पक्ष हे लक्षामध्ये ठेवावं. जर त्यांना त्यांचे लोक सांभाळायचे आहेत तसे मला सुद्धा माझे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत. आणि माझ्या कार्यकर्त्यांना काय मिळालं नाही मिळालं तरीही ते माझ्यासोबत आहेत. काही लोक सोडून गेले, परंतु अनेक लोक माझ्यासोबत आहेत. आणि त्यामुळं आम्हाला एवढं डावलणार नाहीत अशी आम्हाला अपेक्षा आहे.